नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आज आहे सोमवार, पुन्हा एक नवीन आठवडा. पुन्हा मी तुमच्यासाठी एक छान सुंदर सोपी पटकन होणारी रांगोळी घेऊन आली आहे. आजची रांगोळी आपण आपली पारंपरिक रांगोळी काढणार आहोत, म्हणजे टिपक्यांची रांगोळी. कसं असं मैत्रिणींनो, टिपक्यांच्या रांगोळ्या पण कशा लवकर काढून होतात, पण त्यात जर रंग भरायचे असले तर मग त्या रांगोळीला पण उशीर लागतो. म्हणजे माझ्या अनुभवानुसार सांगते मी. छान वाटतात टिपक्यांच्या रांगोळ्या, पण पूर्वीच्या काळी ह्याच मोस्टली रांगोळ्या काढायच्या बायका. तर अशा पद्धतीने मी 3 ते 2 असे टिपके टाकून घेतले आणि बघू शकता तुम्ही अशी डिझाईन काढते मी. तर मी तुम्हाला आधीच्या भागामध्ये रांगोळी काढण्याचे महत्त्व सांगितले मैत्रिणींनो. तर त्याच्यामध्ये आपण असे आपले धार्मिक जे चिन्ह असतात ना, शुभचिन्ह, त्यांचा वापर करत असतो. जसे की शंख, ओम, पुन्हा आपला गोपद्म, असे भरपूर असे वेगवेगळे आकार आहेत, ते आपण वापर करत असतो. आणि हे आपली जी रांगोळी आहे ती एक आपल्या गणिताशी पण संबंधित आहे. आता बघा तुम्ही, याच्यात मी ह्या रांगोळीमध्ये रेषा काढल्या आहे. रेषा ही आपल्या गणिताशी संबंधित आहे. चौकोन काढतो, वर्तुळ काढतो, हे सगळं म्हणजे भौमितिक म्हणतात ना, त्याच्याशी रिलेटेड हे सगळे आकार. तर मग रांगोळीचा फक्त काही धार्मिक किंवा वैज्ञानिक असा गोष्टींशी संबंध नाही आहे, तर आपल्या गणितीय भौमितिक गोष्टींशी पण संबंध आहे रांगोळीचा. तर मैत्रिणींनो, तुम्ही नक्की रांगोळ्या काढत जावा. म्हणजे तुम्हाला, आणि असं पण आधीच्या भागात मी रांगोळी काढण्याचे महत्त्व सांगितले आहेत. बघा, अशा पद्धतीने ही डिझाईन करून घेतली. तुम्ही एकदम व्हिडिओ व्यवस्थित बघा, म्हणजे तुम्हाला शेवटपर्यंत कशी रांगोळी काढली गेली आहे ती समजेल. कारण की ही रांगोळी जेव्हा रेडी राहील तेव्हा समजणार नाही कशी काढलेली आहे. त्यामुळे तुम्ही पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला अजूनही सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये पण आपलं चॅनल शेअर करा, त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. बघा मैत्रिणींनो, आपली सुट्टी संपली, त्यामुळे पुन्हा आपण घरी आलेलो आहेत. माहेरची गोष्ट एक वेगळीच असते आहे ना मैत्रिणींनो. माहेर असतं. आता शेवटी यावंच लागतं आपल्या मायभूमीमधून कर्मभूमीमध्ये. काय म्हणता मैत्रिणींनो, रांगोळ्या कशा वाटताय? बघा, अशा पद्धतीने एक गुलाबी आणि पिवळा चे टिपके टाकून घेतले मी. सोपी रांगोळी, काहीच एवढी अवघड नाही आहे, म्हणजे कोणी पण काढू शकाल. फक्त व्हिडिओ बारकाईने बघा, म्हणजे कारण की ते जरा किचकट वाटते, पण काही नाही, सोपी ती काढताना समजून जाईल तुम्हाला. तर अशा पद्धतीने आपली रांगोळी झालेली आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय. रांगोळी नक्की ट्राय करा. बाय बाय.